खुल्या गटातनं विक्रांत केने प्रतिष्ठान प्रथमेश पाटीलचा संघ विक्रांतच्या नावाने घेतो. त्याच प्रकारे ग्रामीणचा संघ आता मात्र संदर्भ स्वर्गीय मानव पाटील 11 हे असं नाव राहील संदर्भ टीमचं. माझा सामना इथे सुरू होईल. काटेरी संघाची सलामी जोडी मैदानात आली तर या ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक राहुल भोयर यांच्याकडे. थँक्यू. सत्यवान ठाकूर सोनारपाडा यांचे शुभागमन झाला आहे तर त्यांना विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आगासन चषक 2018 मध्ये ओमसे आगासन नक्कीच आणि त्याच्यानंतर गावठी क्रिकेट संघ आगासन यांच्या माध्यमातून आपण नक्कीच एन्जॉय करतो. आगासन चषक पुन्हा एकदा या दुपारच्या क्लायमेटमध्ये दुपारच्या नक्कीच सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं आमच्या पाहुण्यांचं खेळाडूंचं चला जे दुर्गामाता काढई आपला 12वा पाठवायचं लगेचच आले आहेत. थँक्यू. जाऊया आपण मॅच कडे. आजच्या दिवशी त्याला तिसरा सामना असणार आहे. दोन चांगल्या टीम मात्र आमने सामने येत आहेत. तर संतोष दादा बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जे आमचे मान्यवर आहे निलेश भगत साहेब त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. तर मॅच सुरू झाली इथे. पहिला चेंडू मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर मयूर गावडे यांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. मी संतोष दादा बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्याचा सत्कार करायचा आहे. संदीप आमचे कॅमेरामॅन संदीप नक्कीच व्यासपीठावर कॅमेरा मारायचे. त्यानंतर मयूर गावडे आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचे सत्कार करतील संतोष दादा बेडेकर. तर मॅच सुरू झाली आहे तर नक्कीच मॅच सुरू ठेवायची आहे. मात्र यावेळेस आपण चांगले नक्कीच मॅच बघतो कारण का दोन चांगले संघ आमने सामने येतात एका बाजूने. यावेळेस संदर्भ संघ उतरला आहे का नक्कीच आज मानव त्यांच्यामधून निघून गेले नक्कीच त्याच्या नावाने मात्र संघ उतरला आहे. नक्कीच जिथे जिथे मध्ये स्पर्धा असायची तिथे नक्कीच मानव मात्र नक्कीच आवर्जून त्या स्पर्धे मात्र बघण्यासाठी जायचं संदर्भ टीमच्या माध्यमातून. मात्र आज त्याला आपण श्रद्धांजली वाहिली आणि आता मात्र यावेळेस आपण सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटील ऑब्रायचा फटका पासला मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेल काली तिकडे असतील चूक नसेल. फलंदाज बाद इथं मात्र पहिल्या विकेटचं बदन पहिल्या झटका काढे टीमला. इथं अजय पाटील बॅक टू द पवेलियन. हॅलो. तर संजय काळूराम मुंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. ज्यांच्याकडनं कॅश प्राईज आहे सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये कॅश प्राईज. सलग 3 षटकार कोणत्याही फलंदाने मारले सर्व टीमसाठी हे पारितोषिक आहे. तर पहिला विकेट इथने दरम्यान कॅरी केला जातो कारण का अतुल पाटील एक चांगला खेळाडू आहे व्यावसायिक खेळाडू आहे. या दरम्यान आज आपल्या गावासाठी पुन्हा उतरतोय. वरती विकेट. यावेळेस मात्र हा चेंडू पण त्याला लाईन बघावी लागते. मात्र पंचायत इशारा आमच्याकडे येतो. या दरम्यान स्वेर चेंडू आहे. अवांत धाव आणि अवांत धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे 3 धावा. पलकावरती मात्र इथं येत्या षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थ असताना पहिले P1चं अतुल पडले की व्यवसायिक खेळाडू आहे. विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली या संघाच्या मधून खेळत असतो. मात्र आज पुन्हा त्या संदर्भ संघाच्या माध्यमातून टप्पाचा बॉल अनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मात्र गोलंदाजी आपण बघतो खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटते कारण का इथनं संदीप आहेत मैदानाचे. संदीप त्याच्यानंतर एका बाजूने आता मात्र राहुल चौधरी गेले आहेत. तर मात्र संदीप पुढे आगादिरस मात्र आले आहेत मैदानाच्या कारण यांच्या दोघांकडनं आता मात्र काटे टीमला अपेक्षा असतील एका भागीदारीची गरज आहे एका पार्टनरशिपची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट अतुल. संदीपसाठी हा चेंडू मात्र समोर खेळले चांगल्या प्रकारची फलंदाजी
क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका बॅक टू द बॉलर खेळले आणि पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय या 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. तर या दरम्यान टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे खुल्या गटातील, तर नक्कीच नायगावचे अजित मोहिते यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो की अजित यायचे आमच्या व्यासपीठावरती. अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव. त्या दरम्यान चौकारीतनं येतोय चांगल्या प्रकारची नक्कीच आपल्याला इथनं फलंदाजी पाहायला भेटते. संदीप फुटाणे आज मात्र नक्की सुरुवातीलाच आले आहेत, कारण का एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे क्वाडा संघाचा. आता इथनं गरज आहे चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल, कारण का पहिलं विकेट खूप लवकर कॅरी केला आहे अतुलने. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका चांगला आहे, मात्र क्षेत्र चुकीचं झालं. छोटं मात्र बॅकवर्ड पॉईंटला जरी फील्ड होईल तोपर्यंत इथनं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. राहुल चौधरी सुद्धा मात्र एक चांगले खेळाडू आहेत, ते मात्र जातात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने संदीप फुटाणे. तर पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. पहिलं षटक संपल्या सर्कल पाबंदीचं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा इथं आपल्याला फक्त 9 धावा धापालकावरती, म्हणजे चांगला खेळ इथं मी म्हणेल अतुल पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, कारण का गोलंदाजी खूप चांगली केली. नक्की ते कॅच प्राइज असणार आहे. बॅक टू बॅक 3 षटकार स्वर्गीय सुमन्ना कालुराम मुंडे यांच्या स्मरणार्थ नक्कीच संजय कालुराम मुंडे यांच्याकडनं नक्कीच बॅक टू बॅक 3 बॉलवरती जर 3 षटकार मारतो एक आता फलंदाज, रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. मग एक मात्र मोठा कॅश प्राइज झाला आहे. नक्कीच त्यांनी विनंती केली संजय कालुराम मुंडे यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर यावेळी जेल ड्रॉप झाला आहे, कारण का पहिल्याच बॉलवरती प्रथमेश पाटीलचा मात्र हा सेकंड सर्कल पाबंदीचा षटक आहे. मात्र इथं नक्कीच जेल मात्र ड्रॉप होते, कारण का सिनियर खेळाडू आहेत. या दरम्यान ज्यांनी जेल सोडला प्रवीण पाटील नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे, कारण का चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघितली होती या दरम्यान प्रवीणच्या माध्यमातून गतवर्षी. तर या दरम्यान एक जेल मात्र इथं ड्रॉप होतोय, कारण का राहुल चौधरी एक चांगला खेळाडू आहे कडाई संघाचा. आता मात्र धावसंख्या 1 ने जाईल पुढे. इन डबल डिजिट लकी फिगर 10 10 धावा. 10 नंबरची नक्की जर्सी काढून क्रिकेटचे देवता नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर उतरायचे मैदानाच्या आतमध्ये. तोच मात्र 10 अंक येतो. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिशन पाहायला भेटला आपल्याला, आणि इथनं काय झालं हिट विकेट आपल्याला पाहायला भेटला. आणि इथनं या दरम्यान संदीप पुढे मैदान सोडावं लागेल. बिग विकेट, अजून एक झटका काढा टीमला. आपण जाऊया मॅच कडे. एकूण मात्र 10 धावा फलकावरती येतात. इथं मात्र 2 आघाडीचे फलंदाज खूप लवकर आता मात्र इथं बाद झाले. या दरम्यान अजय बाद झाले आहेत, संदीप पुटाणे बाद झाले आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राज जात आहेत, राज पाटील, आणि एका बाजूने या दरम्यान मात्र राहुल चौधरी. या दोघांना मात्र आता चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल का टीमला, कारण का इथनं गरज आहे एका भागीदारीची, इथनं गरज आहे पार्टनरशिपची. आणि आता मात्र इथनं हा सेकंड ओव्हर आहे प्रथमेश पाटीलचा. मान्य 11 नक्कीच संदर्भ संघ आज उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये. दुर्गा माझे या दरम्यान मात्र
कोणाची फोर व्हीलर बघा ती पण साईडला घ्यायची आहे, जरा समोर कॉमेंट्री बॉक्सच्या मागे लावली तरी चालेल लवकरात लवकर, कारण की सामना त्यामुळे थांबलाय. तसं आपण मॅच कडे जय दुर्गा माता कटई विपक्षा मन 11 संदर्भ मात्र यावेळेस फटका बसला. मिस टायमिंग शॉट आहे. पुन्हा एकदा आता मात्र प्रवीणकडनं चूक झाली. दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि खूप वेगाने या मात्र इथनं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. पलकवरती एकूण धावा इथने येतील. या दरम्यान 12. चला आपण ती कार जी आहे तर कारला आपण थोडीशी मात्र मागे किंवा पुढे करा. रिफ्लेक्शन होतोय. सहकार्य करा. एकतर पुढे घ्या एकतर मागे घ्या प्लीज. यावेळेस आउटसच लागते नक्कीच. हा कॅश प्राइज असणार आहे. स्वर्गीय सुमन काजुरा मुंडे यांच्या स्मरणार्थ नक्कीच आमच्या नक्कीच अंकसन गावचे एक चांगला असं व्यक्तिमत्व संजय काजुरा मुंडे यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार जर मारले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज संजय काजुरा मुंडे यांच्याकडनं दिलं जाईल. यावेळेस राजसाठी मात्र हा चेंडू ऑनसाईडला आडव्या बॅटने खेळले. जवळपास खेळाडू कोणच नाहीये. मग तिकडे येतील सुभाष पाटील. चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत दरम्यान या 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. 14 धावा पलकावरती मात्र इथं येतात. षटक यावेळेस मार्गस्थ असताना सेकंड आहे. का याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सोनारपाडा विपक्ष नवापाडा या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच या इनिंगच्या नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. प्रतिमेचा मात्र यावेळेस हा चेंडू पॅडला ब्रश झाला. थोडीशी मात्र अपील केली होती. ऑन साईडला मानाचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. पंचांचा इशारा आमच्याकडे आला. यावेळेस षटक संपलाय दुसरं आणि 2 षटकाचा खेळ झाला कंप्लीट. आणि 2 षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतात. यावेळेस 14 धावा धाबालकावरती. 12 बॉलचा मात्र खेळ संपला आहे आणि 12 बॉल मध्ये अजय बाद झाले आहेत. त्याच्यानंतर संदीप पुढे बाद झाले आहेत. राहुल चौधरी आणि राज पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये 2 गडी बाद. 14 अशी धावसंख्या. अजून येणारे 18 चेंडू आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल यावेळेस मात्र काडी संघाला. डीजे चौकार येतोय. आता सर्कल पाबंदी संपल्यात. ऑन साईडला क्षेत्रक्षण बघितलं जरा डीप स्क्वेअर लेग आहे. डीप लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट. ऑफ साईडला आपण बघितलं गेलं जरा एक्स्ट्रा 30 गेच्या बाहेर आणि मिड अप 30 गेच्या बाहेर. समोर खेळले. बॅक टू द बॉलर. मात्र फटका एवढा चांगला नव्हता मी तर म्हणेल, कारण का टायमिंग एवढं सुरेख नव्हतं. तोपर्यंत मात्र या दरम्यान दुसरी धाव इथनं कंप्लीट नसेल. आता मात्र राज पाटीलला त्याच वेगाने यावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद.
Let the bass kick. गुड इव्हनिंग. आता यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं सुभाष पाटीलच्या माध्यमातून ऑन द स्टॉप फेकी आली आणि धावचीत राजपरी मात्र बाद झाले. आता मात्र नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये रोहित जातोय. दरम्यान मात्र या दोघांमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ होणं गरजेचं आहे. भागीदारीची गरज आहे धावांची आणि धावांची फक्त आणि फक्त गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस चेंडू बॅट एम्पायरच्या मध्ये होता. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इम्प्रेस केलं अतुल पाटीलने. नक्कीच पावसाळ्यामध्ये नक्कीच रबर बॉलच्या माध्यमातून इम्प्रेस केलं होतं आणि आता मात्र क्रिकेट सीझन मध्ये यावेळेस मात्र टेनिस बॉलच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे. धावा सुद्धा खूप चांगला मिळतील आणि इथनं मात्र या दरम्यान येईल. पंचांचा इशारा आमच्याकडे अजून मात्र येत नाहीये. मात्र पंचांचा इशारा इथनं येतो. 4 धावा. गुड शॉट. आपण बॉलची व्यवस्था करा. स्पर्धेचा नियम आहे चेंडू कधी हरवला फुटला बीजला नवीन दिला जाईल. एखादा बॉलवरती नक्की षटकार आहे. जर बॉल फुटलाय षटकार दिला जाईल. डिसिजन तोच दिला जाईल. फक्त चेंडू मध्ये बदलाव केला जाईल. नक्की स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि त्याच्यानंतर चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत अजून एक पोहोचवला जातोय आणि वाईट ट्रॅक कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये. की स्वर्गीय सुमन कालुराम मुंडे यांच्या स्मरणार्थ नक्कीच कॅश सलामची स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण जरा चेंडू आणण्याचा प्रयत्न करा. स्वर्गीय सुमन कालुराम मुंडे यांच्या स्मरणार्थ नक्कीच कॅश प्राइज असणार आहे. संजय कालुराम मुंडे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार एखादा खेळाडू मारतोय रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल त्या खेळाडूला. रिवर्सच्या माध्यमातून खेळाचा प्रयत्न होता मात्र चांगल्या प्रकारची इथं गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये. पंचांचा इशारा आमच्याकडे आला. षटक मध्ये तिसरा संपला आहे. तर 3 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा आपल्याला मात्र पाहायला भेटत 23 धावा. तर डिन्स ब्रेकर आपण मैदानाच्या आतमध्ये 3 षटकामध्ये 23 धावा फलकावरती येत आहेत. निल्सन छोटू आपण तिकडे बसून आराम करण्याच्या ऐवजी जर चेंडू आपण आणण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल. आपल्या आयोजकांना थोडं सहकार्य करा. तिकडे गरज नाहीये या साईडला गरज जास्त आहे. निल्सन छोटू जोपर्यंत तुम्ही तिकडनं उठत नाहीयेत तोपर्यंत इथनं अनाउन्समेंट सुरूच राहील. तर इथे यावेळेस दरम्यान 3 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि आमच्या या दरम्यान डिन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर येत आहेत. तर इथनं अजूनही या दरम्यान 2 षटक शिल्लक आहेत.
धावा पलकावरती इथनं येतात 3 षटकाच्या अखेरीस 23 धावा. आता मात्र प्रवीणचा वापर या षटकामध्ये केला जाईल. एक चांगला खेळाडू आहे मन 11 संदप टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकर रोहित आहेत. नॉन स्ट्रायकला मात्र इथनं आहेत राहुल चौधरी. त्याच्या आमच्या मान्यवर सन्मान्य आत्मारामजी ठाकूर यांच्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल. संतोषदादा बेडेकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असल्या शुभ सन्मान करायचा आहे. प्रवीण सत्यवान ठाकूर साहेबांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. संतोषदादा बेडेकर यांच्या शुभ हस्ते सत्यवान ठाकूर साहेब सोनारपाडा यांचा इथे सत्कार केला होता आमच्या व्यासपीठावरती. आपण जर या मॅच कडे आता मात्र इथं चांगल्या प्रकारच्या फलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस मात्र प्रवीणचा वापर षटकामध्ये केला जातोय. एक चांगला सामना आपल्याला मात्र इथं पाहायला भेटेल. याच्या पुढची सुद्धा मॅच चांगली असेल. रवीच्या बॅटमधून आडव्या बॅटने मिस टायमिंग आहे. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहे. चूक नसेल. 1 विकेट डाऊन. अजून एक मोठा झटका इथं लागतोय काटे टीमला. शिवाजी महाराज की 1, 2. अजून एक फलंदाज होतो मैदानाच्या बाहेर. राजदीप दत्त नवीन खेळाडू. मात्र आता यावेळेस चांगला प्रकारचा खेळ करावा लागेल. कारण का इथनं गरज आहे भागीदारीची. इथनं गरज आहे पार्टनरशिपची. तर इथनं चांगल्या प्रकारची भागीदारी केली. इथनं चांगल्या प्रकारची जर पार्टनरशिप बनवली तर एक नक्कीच आपल्याला इथनं मात्र चांगल्या प्रकारची मॅच पाहायला भेटेल. कारण का आतापर्यंत मान्य 11 संदर्भ संघाने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. यावेळेस प्रवीण 6 षटक मात्र खूप आपण बघतो आतापर्यंत चांगला प्रकारचा फेकण्याचा प्रयत्न आहे. राजदीप सतत नवीन खेळाडू पंचांकडे नक्कीच गाड घेत असताना स्विंग आक्रमण. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. आजचा हा शेवटचा दिवस आहे. आगाथन चषकाचा मात्र यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी खूप चांगली होती. कारण नक्कीच मानवचा आशीर्वाद नक्कीच आहे या संघावरती. कारण का मानवचं खूप सारं प्रेम होतं या संदप संघावरती आणि त्याच्याच नावाने. कारण का नक्कीच अगोदर बघितलं पाटील 11 संदप नक्कीच असा संघ खेळायचा मात्र नक्कीच आता मात्र मानवचं नाव नक्कीच टीमला दिलं जातोय. आणि या दरम्यान त्याच्याच आशीर्वादाने हा संघ मात्र उतरला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे यत्न आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. आता मात्र गोल्डन डकवरती बाद होतील यावेळेस राजदीप फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच चांगलं आपण संगीत ऐकलं ना. सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझे राजा रडला फक्त नाही फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे नक्कीच आपण चांगलं गुणगान करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच एक चांगलं संगीत स्वराज्याचे नक्कीच जनक छत्रपती शिवाजी राजांचं संगीत आपण ऐकलं. एकही धाव षटकामध्ये येत नाही नितीन काळन. कारण का गोलंदाजी खूप चांगली होते. प्रवीण पाडींच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस चांगला खेळ आपण बघतोय प्रवीणच्या माध्यमातून. एकही धाव आतापर्यंत इथं येत नाहीये. ती पूर्णपणे चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस ऑप्टरच्या माध्यमातून फटका मात्र चांगला आहे. मात्र क्षेत्राच्या चेंडू ती जातो खूप वेगाने. तोपर्यंत इथनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न यावेळेस खूप चांगला होता. तोपर्यंत इथनं अजून दरम्यान या 2-3 धावा कंप्लीट केल्या जाते आणि 3 धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं मात्र येतील यावेळेस 26.
लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मात्र राहुलकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील काटे टीमला. तर गोलंदाजीचा आतापर्यंत विषय केला, चांगल्या प्रकारची गोलंदाजी संदर्भ टीमने केली आहे मॅच मध्ये. चांगला खेळ, बाकवुडला जाऊन ऑब्रायचा फटका मात्र चांगला आहे. जवळपास कडू तिकडे कोणच नाही येत ना, त्याच्यावरती 4 धावा मिळतील याचीच गरज आहे काटे टीमला. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र चौकार येतोय आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये 4 ने जाते पुढे. फलकावरती एकूण धावा येत येतील 30 धावा धाव फलकावरती. 4 षटकांचा के कंप्लीट झाला आहे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. नवरात्र मालेला केला नवस जगदंबेला. एक पुत्राचा दे मला सुलतानचा थँक्यू डीजे. 4 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि 4 षटकामध्ये फलकावरती धावा येत नाही 30 येतात. म्हणजे अंतिम 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 6 बॉलमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज येत येतील. विक्रांत पाटील चा वापर मात्र अंतिम षटकामध्ये माने विल्यमन संदर्भ संघाच्या माध्यमातून केला जाईल. थँक्यू निल्सन. खूप सारी मदत मेहनत घेतात निल्सन मडवी सुद्धा आणि कल्पेश मुंडे. यावेळेस मदत स्क्वॉड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता तिथे बरोबर क्षेत्रामध्ये शॉट फाईन लेगला. अजून एक केवढला मैदान सोडावा लागेल. थोडासा बाकूटला आपण बघतो या दरम्यान काटेही संघ, कारण का गोलंदाजी खूप चांगली होती मान्य 11 संदर्भ संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. थँक्यू डीजे. यस नितीन खान. टॉस साठी यायचे राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाची संघानेक आणि नवापाडा संघाची संघानेक. नितीन बघितलं गेलं तर खूप सारी मेहनत मात्र घेतली जाते. आमचे निल्सन मडवी असतील, त्यांची पूर्णपणे टीम असेल, कारण का खूप सारे ते मेहनत घेतात. नक्कीच थँक्यू निल्सन. नक्कीच असंच तुमचं सहकार्य आम्हाला असू द्या. का तुमचं सहकार्य असेल तर नक्कीच आम्हाला थोडेसे नक्कीच चेंडू लवकर येतील. तुम्ही तिकडे नक्कीच थांबल्याच्या नंतर. थँक्यू सो मच. अशाच प्रकारचं सहकार्य असणं गरजेचं असेल सर्व आमच्या गावदेवी नक्कीच संघाचे खेळाडू असतील, ओमसाई संघाचे खेळाडू असतील. यावेळेस मात्र फटका मात्र यावेळेस बसला होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजून एक इथे मात्र फलंदाज होईल बाद. Chicks. टॉस साठी आपण लगेचच यायचं आहे. नवापाडा संघाच्या संघाने त्याच्यानंतर राकेश मध्ये बघितल्या सोनारपाडा संघाच्या संघाने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायच्या नाणेफेकीसाठी, कारण का पहिल्या फेरीतील 4था सामना असणार आहे. कारण का आतापर्यंत आपण बघतो पहिल्या फेरीला 3रा सामना पहिली मॅच जिंकली होती. म्हणजे तिथे संघाने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला होता मॅच मध्ये. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी अनिवार्य असेल. दुसरी मॅच मात्र आपल्याला पाहिली सागाव टीमने जिंकली. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला सचिन मात्रेने. अंतिम षटक आहे विक्रांत पाटीलचा. क्रॉस द लाईन मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. जागेवर मात्र यावेळेस करण्याचा प्रयत्न झाले होते. ऑन साइडला
खेळण्याचा प्रयत्न होतो. ते चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. राऊंड विकेट मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचं काही दाखवत आहेत. कारण का इथं नक्कीच मानवाचा आशीर्वाद घेऊनच त्यांना मात्र श्रद्धांजली देऊन मात्र या दरम्यान आज मात्र खेळण्यासाठी उतरला आहे संदप संघ. आणि चांगला खेळ या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न आहे. मात्र पंच यावेळेस मात्र लाईन बघतील पण त्यांचा इशारा आमच्याकडे आलाय. स्वेअर चेंडू अवंत धाव आणि अवंत धावाने संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे. खूप वेळाच्या नंतर 1 धाव येते. 31 धावा फलकावरती. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी दरम्यान होतीये. यावेळेस ऑनसाइडला मारायचं होतं मात्र चेंडू समोरच्या दिशेने तोपर्यंत 1 धाव सुभाष पाटील. क्या बात आहे. खूप वेगाने चेंडूवरती आले. चेंडू होतं तरी फेकतील तोपर्यंत अजून इथं मात्र 2 धावा असेल आणि 2 धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. डबल 3 33 धावा फलकावरती. इथं येत्या षटक मात्र अंतिम मार्गस्थ आहे. विक्रम पाटीलचा वापर या षटकामध्ये नक्कीच मानव 11 संघाच्या माध्यमातून केला जातोय. दुर्गा माता काळे संघ थोडासा बॅकवर्डला आहे कारण का नक्कीच त्याचा पूर्णपणे आपण बेनिफिट देऊ, त्याचं श्रेय देऊ. गोलंदाजी खूप चांगली होती संदप संघाच्या माध्यमातून. त्यावेळेस आता मात्र फटका चांगला येतोय कारण अशाच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं अगोदर मात्र उशिरा करून नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न आहे राहुल चौधरीचा. राहुलच्या बॅटमधून षटकार. आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उतराला माझे DJ Webhub in the mix. थँक्यू डीजे. षटकार येतोय. षटकाने संघाची धावसंख्या जाते 6 आणि आता मात्र पुढे 39 धावा फलकावरती येत आहेत. उशिरा कोणा मात्र नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला आहे राहुलच्या माध्यमातून. मात्र यावेळेस पण ऑन साईडला चेंडूमध्ये डीप मध्ये मिड विकेटला सिंगल झाली आहे कंप्लीट. अतुलकडनं खराब क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत इथनं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि इथनं मात्र इनिंग झाली आहे कंप्लीट. पहिले 5 षटक मात्र इथं फेकून झाले. त्यांनी पहिल्या 5 षटकामध्ये फलकावरती एकूण धावा फक्त 41 धावा कारण का अतुलने चांगल्या प्रकारचा दाखवला. प्रतिमेने चांगल्या प्रकारची गंधीची दाखवली पण त्यामध्ये अतुल षटक फेकलं. प्रवीण चांगल्या प्रकारची गंधीच्या शेवट षटकामध्ये विक्रांतने थोडीशी मध्ये धावा खर्च केल्या. मात्र इथनं 4 षटकाच्या 5 षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा 41 आणि जिंकण्यासाठी इथनं 42 धाव्याची गरज आहे. टॉस साठी आपण लगेच या. सोनारपाडा विपक्ष नवापाडा दोन्ही संघाच्या संघाने एखाद्या लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उतराला माझे DJ Webhub in the mix. धन्यवाद डीजे. चला टॉस साठी यायचे. नवापाडा संघाचे संघनायक तर रुपेश म्हात्रे येत आहेत. नवापाडा संघाचे संघनायक तर राकेश म्हात्रे लिहून सोनारपाडा संघाचे संघनायक यायचे लवकर. 42 धावांचं टार्गेट आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच मोठी देसाई या संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीत. आणि सोनारपाडा आणि नवापाडामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सागाव या संघावर फाईट करेल. तर यायचे सोनारपाडा संघाचे संघनायक. जास्त वेळ नका घेऊ. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. तर दत्ता ठाकूर येत आहेत. तर संतोष दादा बेडेकर यांना विरोधी होते एक आपल्या शुभाचे टॉस करायचे. पहिल्या फेरीतील शेवटचा आपला 42 धावांचा टार्गेट आहे. तर संतोष दादा बेडेकर यांच्या शुभाचे टॉस होईल. कॉइन द्यायचे. तर 42 धावांचं टार्गेट आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप या संघासमोर येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये. तर किशोर पाटील सुद्धा थोडेसे इंजर्ड आहेत त्यामुळे आज संघामध्ये नाही. मात्र टॉस इथे झालेला आहे. नवापाडा संघ टॉस विन आहे कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. लक्षात घ्या सोनारपाडा आणि नवापाडा चेसिंग कंपल्सरी आहे. चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. वाईट ट्रॅक कंपल्सरी आहे आणि चेंडू फुटल्यानंतर जो डिसिजन असेल चौकार असेल तर चौकार, षटकार असेल तर षटकार आणि विकेट असेल तर विकेट हा नियम आहे. 2 षटकं पॉवर प्ले असेल नक्कीच. बाळा बोराडे यांचा इशारा येतोय क्षेत्ररक्षण. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा टीमला. तर 42 धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या
5 षटकांमध्ये. तर अजित मोहिते सुद्धा इथे आलेत नायगाववरनं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक अप्रतिम यष्टीरक्षक विक्रांत केने प्रतिष्ठान टीमचे. त्यानंतर आपण त्यांना रायगड संघामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बघतो. एक जेवढे चांगले यष्टीरक्षक मात्र तेवढेच टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले फलंदाज आहेत, म्हणून त्यांची ओळख आणि सातत्याने विक्रांत केने प्रतिष्ठान या टीममध्ये आपण बघतो. रबर बॉल असो, टेनिस बॉल असो. तर वळूया आपण मैदानाकडे. 42 धावांचं टार्गेट आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप या टीम समोर. तर जय पवार आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे आणि गोलंदाज आहेत ते संदीप फुटाणे. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन ते संदीप फुटाणे. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला सुभाष. हेमंत पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सलामीची. आणि गोलंदाज आहेत संदीप फुटाणे. 42 धावांचं टार्गेट आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाला. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. त्यानंतर राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके विनोददादा पाटील असतील, काशीनाथदादा पाटील असतील, संदीप माळी साहेब असतील, सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावाने हेमंत पाटील आपलं खातं उघडतं, कारण की पॉवर प्ले दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. मात्र आता संदीप फुटाणे थोडेसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक घेत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावेने खातं उघडले फलंदाज हेमंतने. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. एक कॅश प्राइज आहे स्वर्गीय सुमन काळूराम मुंडे यांच्या स्मरणार्थ. संजय काळूराम मुंडे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 5,000 रुपये सलग 3 षटकारांसाठी. खूप चांगली स्पर्धा आणि तेवढंच कॅश प्राइज सुद्धा आपण बघतोय इथे. गोलंदाज संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मध्ये चेंडूची थोडीशी गती कमी केली, मात्र तेवढाच चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मधनं हेमंत पाटीलच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार. तर क्षेत्ररक्षक अमित साठी जरा जोरदार टाळ्या द्या. अप्रतिम झेल या स्पर्धेतील सर्वात चांगला झेल टिपला इथे अमितने. ज्या वेगाने ते धावत गेले होते, नक्कीच चेंडूवरती नजर ठेवली आणि नक्कीच झेल कन्वर्ट केला. कॅच ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील अमित या क्षेत्ररक्षकाने मात्र पहिला झटका हेमंतच्या स्वरूपात फलंदाजी करणाऱ्या मानव पाटील 11 संदप संघाला. पहिला झटका. नवीन फलंदाज रणदीप उर्फ भाऊ मैदानाच्या आतमध्ये येते 3ऱ्या क्रमांकावरती. रणदीप, हेमंत, चेतन 3 बंधू आपण सातत्याने या संघामध्ये बघत असतो. तर 6 धावा इथे संदप संघाच्या लागल्यात. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघ धावांचा पाठलाग करत असताना 42 धावांचं इथे टार्गेट आहे. 6 धावा आतापर्यंत धावपलकती लागल्यात आणि पहिला गडी बाद झालाय, कारण की विकेट टॉसला इथे महत्व नाही. तुम्हाला धावा चेस कंपल्सरी करायचे आहेत. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील, मात्र पंच जय पवार बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि लेग बायचा इशारा येतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 7. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते, ती म्हणजे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात 7 मात्र सलग 3 षटकांसाठी. कॅश प्राइज आपण बघतोय स्वर्गीय सुमन काळूराम मुंडे यांच्या स्मरणार्थ संजय काळूराम मुंडे याचकडून कॅश प्राइज आहे तब्बल 5,000 रुपयाचं. मध्ये इथे 3 षटकार मारावे लागतील, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली राहुल आणि फलंदाज बाद.
टीके खूप चांगली गोलंदाजी संदीप फुटाण्याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले, 2 फलंदाज इथे बाद केलेत आणि 7 धावा खर्च केल्या संदीपने. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. 42 धावांचं टार्गेट आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाहीये. तर कमी धावांमध्ये चांगला सामना नक्कीच बघायला मिळेल इथे. मात्र आणि गोलंदाजी चांगली करावी लागेल. ज्या प्रकारे संदीप गोलंदाजी करतायत तर नक्कीच सामना खूप रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये. कारण की आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, मात्र 2 गडी सुद्धा बाद केलेत. आणि नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावखुला त्याचा फलंदाज वैभव, गोलंदाज संदीप फुटाणे. 2 गडी बाद केलेत आतापर्यंत संदीपने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच गोलंदाज संदीप. यावेळेस मात्र चेंडू हवे ते मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाव मिळते. मात्र सुभाष मात्र सुरक्षित क्रीज मध्ये होते. संदीपलाही माहिती आहे वैभवच्या इकडे फेकी केली असती तर वैभव धावची झाल्याचं म्हणजे एकच धाव मिळेल. आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. दाभोलकर धावा आपण बघू शकाल. 2 गडी बाद, 8 धावा, 42 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघ अजूनही 34 धावांची इथून गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. येणारे 24 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. ज्या प्रकारे संदीपने गोलंदाजी केली, जर क्षेत्ररक्षकांनी फेकी यष्टिरक्षकाकडे केली असती तर नक्कीच फलंदाज बाद झाला असतं इथे. मात्र बॉलर्स एंडकडे नक्कीच फेकी केली. मात्र सुभाष सुरक्षित क्रीजमध्ये होते. डावखुल्याचा फलंदाज वैभव आलाय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. 8 धावा स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या लागल्यात. मात्र इथून 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एक धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतो. एक चौकार आला होता हेमंत पाटीलच्या बॅटमध्ये. एक चौकार आला होता. मात्र त्यानंतर एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. तर इथून अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 24 चेंडू 34 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रोहित, गोलंदाज रोहित येत आहेत नवीन फलंदाज आपण पहिलं वैभव आलाय. मात्र पहिल्या चेंडू ते वैभवला एक सिंगल धाव मिळाली. मात्र 24 चेंडू 34 धावा इथून बनवायचे. नंतर पुढचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा आणि त्यांना फाईट करेल नवापाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा टीमला पुढच्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र चेंडू हवे ते पुन्हा एकदा अमित आले होते. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. लक्ष्य 42 धावांचं. धावफलक धावा दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकातील लागल्यात स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या. इथून अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे धावांची गती सुरू आहे. अजूनही प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांच्या बाजूने. एका बाजूला धावा वाचवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आता गोलंदाज रोहित पाटील बघायचे कशा प्रकारे हे षटक फेकतायत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळेस मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅन रिझर्व मधनं राहुल चौधरी आले होते. मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार. चौकार. वैभवच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. चेंडूला नक्कीच बॅट आपण बघितलं. वैभवने फक्त चेंडूला दिशा दिली. थर्डमॅन रिझर्वमध्ये चेंडू डीप थर्डमॅनमध्ये ट्रॅव्हल झाला. नक्कीच 4 धावा इथे मिळाल्या. 4 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धाव लागतात त्या 14 धावा संदर्भ संघाच्या धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज रोहित चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र यष्टिरक्षक बीट होते. आता मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. राजदीप चौधरी आपण बघतोय यष्टिरक्षक. 1 धाव मिळते ती स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ टीमला. 1 धाव मिळते वैभवला. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 15-1 संत सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे संदर्भ संघाच्या माध्यमातून. 15 धावा धावफलक दिला. 42 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने मात्र 4 षटकांचे इथे खेळवले जातील. ज्या प्रकारे काली आपण बघितले दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे. त्यानंतर सेमीफायनलचा सामना 4 षटकांचा झाला. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली.
जयंता कोणतीच चूक करत नाही. फलंदाज बाद सुभाष पाटीलची की संपुष्टात. लो फुलटॉस चेंडू होता सुभाषला, मात्र फायदा घेतला नाही सुभाषने, कारण की गॅप शोधू शकले नाहीये आणि चांगला झेल तिथे जयंताने टिपलाय. एक चांगला क्षेत्ररक्षक काटे टीमचा. बघा 15 धावा आतापर्यंत धावपळगती लागल्यात. 42 धावांचा टार्गेट आहे. मात्र या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज प्रथमेश पाटील स्वतः संघाने येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं, मात्र त्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण बघतोय पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मात्र त्याचा फायदा आतापर्यंत घेऊ शकला नाहीये, तो म्हणजे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघ. गोलंदाजी मार्क आपण बघतोय. गोलंदाज रोहित पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये थोडेसे क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. बॅकिंग साठी आम्ही देत आहेत. तोपर्यंत 2 धावा. चौदी असेल, 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 2 ने धावा लागतात, त्या 17 धावा. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 गडी बाद झालेत संदप संघाचे. 17 धावा झालेत. 1 टू गो. एक चेंडू पॉवर प्ले मधला अजूनही शिल्लक आहे. 17 धावा. धावपळ करते आपण बघतोय गोलंदाज रोहित पाटील. मात्र रोहित पाटील आपण जर बघितलं तर नक्कीच आशिष आगरकर जो दिल्लीचा एक वेगवान गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाची आठवण येते. त्याच शैलीच आहे रोहित. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतोय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण येतोय राज. 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण राज पाटीलचं. आणि 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाचा विचार केला आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाची धावसंख्या येते 19 धावा. धावपळ किती लागल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 23 धावा अजूनही बनवायचे आहेत स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाला. तर चला 3 षटकानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानात येईल, त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. जयभावर सामना लगेच सुरू करा, कारण की हा पहिल्या फेरीतील 3रा सामना आजच्या दिवसातील. अजूनही 4 सामने शिल्लक आहेत. चार ते 5 सामने अजूनही शिल्लक आहेत. या सामन्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा, त्यानंतर 2 क्वार्टर फायनल, सेमीफायनल 3 आणि 1 फायनल 4, म्हणजे 5 सामने अजूनही शिल्लक आहे या सामन्यानंतर. तर 18 चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप फुटाणे. ज्या संदीपने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं आणि 8 धावा दिल्या होत्या. जेव्हा जेव्हा काटाई संघ खेळत असतो, मात्र विनोद यांचा खूप सपोर्ट असतो या टीमला. चेअरअप करण्यासाठी सातत्याने विनोद सपोर्ट करत असतात या टीमला. आपल्या ग्रामीणच्या सर्व संघांना विनोद यांचा सपोर्ट असतो. काटाईचे आमचे मित्र विनोद, स्वागत आहे आपलंही. मात्र 18 चेंडू इथून अजूनही 23 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज संदीप फुटाणे या गोलंदाजाचा वापर केला तो जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. स्पर्धा घराघरा पोहोचवण्याचं काम केलं होतं जीटीसीच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे डीजे राज आगासन. 18 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. सेकंडला फलंदाज आता मात्र दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश पाटील आणि वैभव पाटील आणि प्रथमेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संदीप. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. डीप कव्हर रिजन मध्ये जयंत येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी खराब, अन्यथा फलंदाज धावचीत झाला असतं इथे. प्रथमेश कॉल देत आहेत. वैभवचं लक्ष नाहीये. 2च्या जागेवर 3 धावाही झाल्याच्या मध्ये जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. जर जयंताने चेंडू व्यवस्थित संदीपकडे दिला असता तर फलंदाज वैभव धावचीत झाला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 21, म्हणजे अर्धलक्ष पार केलंय. राहुल भोईर आपण बघतोय अर्धलक्ष अजूनही पार करायचंय. अजूनही 21 धावा इथून बनवायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल, ते म्हणजे काटेज संघाला. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं, प्रयत्नही चांगले केले होते.
मदत झेल त्यापासून खूप दूर होता. बॅकिंगसाठी राज पाटील येत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे मिळते. 2 धावसंख्या पुढे सकते. धापलका धावा लागतात त्या 23-42 धावांचं टार्गेट आहे. इथून 19 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजे चेंडूपासून 3 धावा जास्त आहेत. मात्र 2 आक्रमक फलंदाज प्रथमेश पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये डावखुऱ्या फलंदाने चांगली फलंदाजी दाखवली आहे. खुल्या गटातनं आपण बघितलं तर टेनिसचा बाहुबली सुमित डेकले, त्यानंतर ग्रामीणचा विचार केला अनेक खेळाडू आहेत. निलेश म्हात्रे आहेत, रिची म्हात्रे आहेत, राम पाटील आहेत. असे चांगले चांगले फलंदाज. आणि बघा प्रथमेशच्या पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. त्यानंतर अजून 2 डावखुरे फलंदाज नक्कीच तुम्हाला पुढच्या सामन्यात बघा मिळतील. एक योगेश पाटील सोनापाडा टीम मधनं, त्यानंतर रुपेश म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज. असे बरेचसे टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा डावखुऱ्याच्या फलंदाज ज्याने सातत्याने चांगली कामगिरी दाखवली. आणि इथे प्रथमेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला आणि सामना पूर्णपणे खुला केलाय. अजूनही 13 धावांची इथून गरज आहे. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये सामना खुला केला या षटकाराने. प्रथमेश पाटीलने स्वतः संघ नाही का आपण बघतोय सातत्याने खुल्या गटात विक्रांत केने प्रतिष्ठान हा संघ सुद्धा आपण प्रथमेशचा बघत असतो. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. मात्र अक्षय येत आहेत. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 30 धावा धावपलका लागल्या. इथून अजूनही 12 धावांची गरज आहे. धावसंख्या थोडीशी कमी उभारली फलंदाजी करत असताना काटेरी संघाने 50 ते 55 धावा बनवणं खूप गरजेचं होतं. मात्र काय गोलंदाजी केली विचार केला तर आपण स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ टीमने. आणि धावानं नक्कीच कमी धावांवरती रोखलं काटेरी सारख्या बलाढ्य संघाला. मात्र आपण बघतो क्षेत्ररक्षक रोहित आहेत तिथे शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये. 1च धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 31 धावा लागल्यात त्या म्हणजे स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या. इथून अजूनही 11 धावा बनवायचे. जवळजवळ विचार केला आपण तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावा इथून बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर संदीप फुटाणे. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळ करतोय. मिड विकेट क्षेत्रामधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. प्रथमेश पाटीलच्या बॅटमध्ये येणारा चौकार. षटक समाप्त. अप्रतिम संगीत मात्र बाळू केने नक्कीच आपल्यामध्ये जरी नसला तरी मात्र त्याचे सॉन्ग आपण ऐकतो आणि नक्कीच ज्याच्या माध्यमातून खुल्या गटाचा संघ सुद्धा आपण बघतोय. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. आता काल आपण बघितलं तर मानव किरण पाटील याचंही निधन झालं. मात्र त्याच्या नावाने आता हा संघ यापुढे खेळणार आहे तो म्हणजे संदप. यापुढे याच नावाने खेळणार. ज्या प्रकारे आपण बघतो राकेश आपल्यामध्ये नाहीये. राकेश म्हात्रेच्या नावाने संघ खेळत असतो सातत्याने. तर 12 चेंडू 7 धावांची अजूनही गरज आहे. इथून फास्ट केला. तर 12 चेंडू 7 धावांची गरज आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाला. इथून 12 चेंडू 7 धावांची गरज आहे.
गोलंदाज करण. पहिला चेंडू करणचा खूप चांगला होता. सेकंडला फलंदाज वैभव. 11 चेंडूमध्ये 7 धावा अजूनही बनवायचे. इथून येणाऱ्या 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाज करण या गोलंदाज इथे वापर केला जातोय. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण बघतोय. यातून जो संघ जिंकेल तो संघ मात्र मोठी देसाई संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीत. लक्षात घ्या, सामने लॉट्स प्रमाणेच असतील. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता करणचा. मात्र 1 धाव इथे मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या. 36. इथून अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. करण चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या कमी आहे मात्र तरी फाईट करतोय काटेरी संघ मैदानाच्या आतमध्ये. करण यावेळेस मात्र पायचीचा अपील. मात्र पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. 5 धावांची अजूनही गरज आहे. इथून धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाही. धावांची गरज आहे ती म्हणजे संदर्भ संघाला 5 धावा इथून अजूनही बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण बघतोय. स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ वर्सेस जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या 2 संघामध्ये अंतर. नवापाडा वर्सेस राकेश मात्री 11 सोनापाडामध्ये फाईट सामना असेल. मात्र लो फुल टॉस चेंडू होता मात्र फायदा घेत नाहीये फलंदाज वैभव. लेग बाईस. 4 धावांची अजूनही गरज आहे. वैभवला संधी मिळाली पुढे फलंदाजी करण्याची मात्र मोठे फटके वैभवकडनं येत नाहीये. प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न करतायत वैभव मोठे फटके मारण्याचे मात्र मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाज करण मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीप फुटाने येत आहेत वेगाने. बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप. 1 धाव. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 39. 42चं टार्गेट म्हणजे 3 धावांची अजूनही गरज आहे. सेकंडला फलंदाज येतोय वैभव. कमी धावसंख्येमध्ये रोखलं ते म्हणजे मानव पाटील 11 संदर्भ संघाने. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आणि विजयाचा चौकार वैभवच्या बॅटमधनं. आणि इथे मात्र सामना जिंकून श्रद्धांजली खऱ्या अर्थाने दिली आहे ती म्हणजे संदर्भ संघाने मानव किरण पाटीलला. आणि पुढच्या फेरीत नक्कीच त्यांना फाईट करावी लागेल ती मोठी देसाई संघाबरोबर.